मित्रहो नमस्कार. मी डॉक्टर संग्राम पाटील. कोरोना व्हायरसचा प्रभाव जगभर वाढल्यापासून मी कोरोना व्हायरसच्या संदर्भात व्हिडिओ करायला सुरुवात केली आणि अनेक लोकांनी मला वेगवेगळे पोस्ट, व्हिडिओज आणि काही बातम्या ह्या मला सेंड करायला सुरुवात केली आणि त्याच्यावर उत्तर द्या, स्पष्टीकरण द्या असं म्हणून अनेकांनी आग्रह धरला आणि मी शक्यतोवर कोणाला वैयक्तिक उत्तर द्यायचं कोणाच्या व्हिडिओला किंवा स्टेटमेंटला टाळलेलं आहे. पण काही वेळेला मी ते केलं सुद्धा आहे लोकांच्या इन्फॉर्मेशनसाठी. परंतु एक नाव खूप गाजतं आहे सध्या भारतात अनेक 3-4 महिन्यांपासून. विश्वरूप रॉय चौधरी हे नाव आहे ते आणि या व्यक्तीने खूप मुलाखती दिल्या आहेत. यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओज आहेत आणि सोशल मीडियावर देखील त्यांचे खूप व्हिडिओ या व्यक्तीचे प्रकाशित झालेले आहेत. माझी वैयक्तिक यांच्याशी ओळख नाही आहे, त्यामुळे यांच्या विरोधात किंवा यांच्या फेवरमध्ये मी असण्याचा काही संबंध नाही. पण त्यांनी जे बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, मी सगळ्या त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या नाही आहेत, पण मी काही 1-2 व्हिडिओज बघितले आणि त्या व्हिडिओजमध्ये जे मला मुद्दे कोरोनाविषयी त्यांनी सांगितले त्याबद्दल काय वाटतंय ते मी तुमच्याशी आता थोडक्यात शेअर करतोय. आणि मी मुद्दामच त्यांचं नाव घेताना डॉक्टर असं म्हणलो नाही. ते का म्हणलो नाही हे मी तुम्हाला शेवटी सांगेन, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्र, विश्वरूप चौधरी यांनी जे काही क्लेम केलेत, मी त्यांचे मोजकेच 1-2 व्हिडिओ फक्त बघितलेत. त्यात त्यांचं म्हणणं आहे की कोरोना हा व्हायरस आहे, पण हा नवीन व्हायरस नाही, हा जुनाच व्हायरस आहे. याच्यावर ते खूप जोर देतात. पहिली गोष्ट म्हणजे मला याच्यावर आपण जोर द्यावा का आणि का द्यावा याचं लॉजिक कळत नाही. हा व्हायरस आहे, हा कुठून तरी प्राणी पक्ष्यांमधून आपल्यात आलेला आहे आणि आता सध्या तो खूप पसरतो आहे आणि त्याने जगात अनेक लोक मरतात देखील आहेत. ओव्हरऑल याचा डेथ रेट खूप कमी आहे, म्हणजे 1000त 1 असा फक्त याचा डेथ रेट सध्या दिसून आलेला आहे. त्यामुळे तरुणांनी आणि कुठल्या आजार नसलेल्या लोकांनी काळजी तेवढी करण्याची गरज नाही, पण काळजी घेण्याची गरज आहे. कारण आपण काळजी घेतली नाही तर मग अजूनच पसरेल आणि अजून लोक मरतील. तर हा नवीन आहे की जुना आहे हा मला खूप वाद महत्त्वाचा वाटत नाही. पण तरी विश्वरूप चौधरींनी खूप खोलवर अभ्यास केलेला दिसत नाही आहे. त्यांच्या अभ्यासावरून त्यांनी जेनेटिक्सचा अभ्यास करणारे व्हायरोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट यांनी आतापर्यंत काय संशोधन केलं आहे हे त्यांनी डिटेलमध्ये बघितलं नाही, त्यांनी वरवर फक्त बघितलं आहे. तर हा जो व्हायरस आहे मित्रांनो, SARS-CoV-2 हा जुन्या कोरोना व्हायरस फॅमिलीमधला व्हायरस आहे आणि तो प्राण्यातून किंवा पक्ष्यातून आपल्यामध्ये ट्रान्समिट झालेला आहे. जे 7 कोरोना व्हायरस माणसाला इन्फेक्शन करतात. पूर्वी 6 आपल्याला माहीत होते, आता हा 7वा त्यात ॲड झालेला आहे. तर हा मागच्या वर्षी डिटेक्ट झालेला आहे. आता हा मागच्या वर्षी तयार झाला की त्याच्या आधी काही महिन्याआधी तयार झाला होता की 2018ला तयार झाला, याचा अजून संशोधन सुरूच आहे. हा अजून वटवाघळांमधून डायरेक्ट आला की पँगोलन्समधून आपल्याकडे आला याचंही संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही आहे. पण हा व्हायरस स्टडी झालेला आहे. हा आपल्याला पॅथोजेनिक का आहे, याच्यामुळे आजार का होत आहेत, ह्याचे आजार कसे होतात, हा कुठल्या पेशींवर कुठल्या रिसेप्टरच्या माध्यमातून एंट्री करतो आणि शरीरात काय बदल होतात, याचा बऱ्यापैकी अभ्यास गेल्या 8-9 महिन्यामध्ये आता सायंटिस्टने केलेला आहे. आणि हा व्हायरस व्हरायंट आहे. व्हायरस हा सारखा बदलत राहतो, त्याला म्युटेशन असं म्हणतात. आता हे सिम्पल व्हायरॉलॉजीच्या फॅक्ट्स आहेत, पण या विश्वरूप चौधरींनी लक्षात घेतलेले नाही आहेत आणि त्यामुळे ते एकाच गोष्टीवर भर देतात की ये पुराना व्हायरस है, इसमें कोई नया नहीं है, ये सर्दी जुकाम जैसा है. त्यांनी एक बरेच वेळेला टर्म वापरली आहे की इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस. इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस याचा अर्थ असा असतो मित्रांनो की तुम्हाला घसा येतो, सर्दी जुकाम होतो, ताप येतो, परंतु हा जो आजार आहे हा केवळ सर्दी खोकला नाही आहे. हा काही लोकांमध्ये सर्दी खोकला आहे, बहुतांश लोकांमध्ये तर याच्याने लक्षणच येत नाहीत. पण ज्यांच्यामध्ये हा गंभीर होतो, हा फुफ्फुसांमध्ये जातो, हृदयाला जातो, किडनीला जातो, सगळीकडेच जातो, त्यांच्यामध्ये तो सिम्पल अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन नाही आहे. दुसरा जो अजून त्यांचा जो क्लेम आहे की कोरोना व्हायरसने लोक आजारी पडतात पण मरत नाहीत असं ते म्हणतात आणि मेले तर ते व्हायरसमुळे नाही तर ते WHO जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स दिले आहेत त्यामुळे मरतात. आता इथे अगेन मी त्यांचं असं म्हणेन की त्यांनी नीट WHOचं म्हणणं ऐकलंच नाही आहे, त्यांनी बघितलंच नाही आहे वेबसाईट्सवर. WHOने कुठलाही स्पेसिफिक मॅनेजमेंट प्रोटोकॉल कोणालाही दिलेला नाही. WHO फक्त एव्हिडन्स आहे की नाही एवढंच पब्लिश करते
आणि तुम्ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट करा आणि हे पसरू नये याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगते. त्यांनी सांगावं की हा WHO मॅनेजमेंट प्रोटोकॉल आहे. मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये स्पेसिफिक ड्रग्ज असतात, मेडिसिन्स असतात. तशा WHO ॲडवाईज करत नाही. WHO फक्त एव्हिडन्स सांगत आहे. तिसरा जो त्यांचा क्लेम आहे की याने न्यूमोनिया वाढला आहे. आता यात ते मान्य करतात की कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या केसेसमध्ये न्यूमोनिया वाढलेला आहे, पण तो कोरोना व्हायरसमुळेच आहे असं तुम्ही कशावरून म्हणताय? हा प्रश्न तसा लॉजिकली सामान्य माणसाला बरोबर वाटतो, परंतु जेव्हा आम्ही मेडिकल फील्डमधले लोक बघतो की कोरोनाचे पॉझिटिव्ह केसेस येत आहेत, त्यातल्या काही लोक गंभीर होत आहेत आणि त्याच्यामध्ये एक टिपिकल पॅटर्नचा न्यूमोनिया दिसतोय की तो व्हायरल न्यूमोनियासारखा आहे. लंगमध्ये काय चेंजेस होतात ते आम्हाला रेडिओलॉजिस्ट एक्सरेवर सांगतायत. काही लोकांचे CT स्कॅन केले जातात, त्यात देखील तो पॅटर्न दिसतोय आणि हा त्यांच्यामध्ये दिसतो आहे. ते म्हणतात की इतर व्हायरल टेस्टिंग याच्यामुळे बंद झाल्यात, तसं बंद झालेल्या नाहीत. पुढचं अजून त्यांनी जे काही मुद्दे केलेले आहेत ते टेस्टिंग संदर्भात आहेत. टेस्टबद्दल त्यांनी शंका कुशंका उपस्थित केल्या आहेत. इथे मी पूर्वी पण बोललो आहे की टेस्टबद्दल शंका नाहीत. टेस्ट ही 70% सेन्सिटिव्ह आहे आणि 99पेक्षा जास्त टक्के स्पेसिफिक आहे. ह्या आता मेडिकल फील्डमधल्या लोकांना या दोन्ही गोष्टी कळतात, सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी, आणि त्यानुसार आम्ही क्लिनिकल डिसिजन घेतो. टेस्ट निगेटिव्ह आली तरीसुद्धा पेशंटला जर लक्षणं स्ट्रॉंगली आम्हाला वाटत असले, आम्ही त्याला कोविड म्हणून ट्रीट करतो. अजून मी 1-2 त्यांच्या व्हिडिओजमध्ये बघितलं, त्यांनी पोलिओविषयी त्याच व्हिडिओत म्हटलेलं आहे की पोलिओच्या वॅक्सिनचं कॉम्प्लिकेशन झालं आणि काही मुलांना त्याचा त्रास झाला आणि त्यांनी WHOला सरळ चॅलेंज केलं आहे की ह्या पोलिओच्या व्हॅक्सिनमुळे हे असं झालं आहे, त्यांना द्यायला नको होतं व्हॅक्सिन. तर हा म्हणजे मेडिकल फील्डमधली कुठलीही व्यक्ती असं म्हणणार नाही. भारतासारखा देश, माझ्या पिढीचे माझे चुलत भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ, माझे काका, चुलते, मी असे भरपूर बघितलेत की त्यांना पोलिओमुळे त्यांचे पाय आदू झालेत. काही बऱ्याच लोकांचं आयुष्य त्याने खराब झालं आणि ह्या पोलिओच्या लसीमुळे इतका पोलिओ कंट्रोलमध्ये आला आणि त्यासाठी आपलं भारतीय सरकार, आरोग्य यंत्रणा आणि WHO सारखी जागतिक पातळीवर कोऑर्डिनेट करणारी आणि ॲडवाईज करणारी बॉडी यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. त्यांचं डायबिटीसमधलं ज्ञान खूप आहे असं त्यांच्या व्हिडिओजवरून दिसतं. तर त्यांनी डायबिटीसबद्दल एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणलं आहे की तुमचा इन्शुलिनवर विश्वास आहे का? तर ते म्हणतात की नाही, इन्शुलिनमुळे कॅन्सर होतो. आता मित्रहो, मी अनेक वर्षांपासून मेडिकल प्रॅक्टिस करतो आहे आणि एखादी व्यक्ती जर सगळ्यात पहिला प्रश्न त्याचा उत्तर देत असेल की नाही, इन्शुलिनच्या मी विरोधात आहे कारण त्याने कॅन्सर होतो. इन्शुलिन मुळे डायबिटीसच्या लोकांमध्ये इतक्या लोकांचे प्राण वाचलेले आहेत आजपर्यंत आणि आताही वाचत आहेत. हे सत्य आहे. ज्या लोकांना इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस होतो, जुवेनाईल डायबिटीस होतो, डायबेटिक किटोॲसिडोसिससारखी सिच्युएशन येते, त्यावेळेला इन्शुलिनने त्या लोकांचे जीव वाचतात. ही लाईफलाईन आहे त्या लोकांची. जेव्हा लोक क्रिटिकली येईल होतात तेव्हा त्यांची शुगर कंट्रोल करण्यासाठी इन्शुलिनच वापरावं लागतं. इन्शुलिनचे काही साईड इफेक्ट्स असतात. इन्शुलिनचा काही त्याचं मार्केटिंग आणि बाजारीकरण झालेलं असेल, तो भाग वेगळा आहे. परंतु मेडिकल प्रूव्हन फॅक्टला तुम्ही असं इलॉजिकली चॅलेंज करणं आणि त्यांचा डाएट वगैरे, मी त्याच्या डिटेलमध्ये गेलो नाही. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या डाएट प्लॅनने डायबिटीस जातो. मित्र हो, डाएट कंट्रोल डायबिटीस जो आहे तो लाईफस्टाईल डिपेंडंट असतो. तुम्ही लाईफस्टाईल, डाएट, एक्सरसाइज, झोप नीट घेणे, स्ट्रेस कमी करणे याने तो रिव्हर्ट होतो. त्याला डाएट कंट्रोल डायबिटीस म्हणतात. हा माइल्ड केसेस असतात. पण इन्शुलिन डिपेंडंट झाला किंवा नॉन इन्शुलिन डिपेंडंट जरी ॲडव्हान्स डायबिटीस असेल तर यामध्ये उपचार आवश्यक असतात. ते नाही घेतलं तर तुम्हाला गंभीर परिणाम होतात त्याचे आणि जीव धोक्यात येतो. त्यामुळे त्यांचे जे क्लेम्स आहेत हे खूप असे आवाजवी वाटतात. WHO त्यांनी आणखी म्हणलं आहे की काही जे औषधं ज्यांचं प्रूफच नाही ते पण त्यांनी WHOने सुरू करा म्हणून सांगितले आहेत. त्यांनी पुन्हा इथे डिटेल बघितले नाही आहेत. WHOने त्यांच्या सुपरविजनखाली जगभरातल्या अनेक सेंटर्समध्ये ट्रायल सुरू केल्या आहेत नवीन औषधांच्या किंवा एक्झिस्टिंग औषधांच्या कोरोनासाठी. आणि कुठलाही नवीन आजारात नवीन औषध जेव्हा सुरू करायचं असतं तेव्हा ते ट्रायल म्हणजे अगदी कंट्रोल सुपरवाईज मॅनरने ते करायचं असतं आणि WHO तेच करते आहे. आम्ही सुद्धा त्याचा भाग आहोत. भारतात अनेक सेंटर्समध्ये त्या ट्रायल आता सुरू आहेत WHOच्या अंडर. तर हा क्लेम देखील त्यांचा चुकीचा आहे. याच ट्रायल्सच्या मधून आपल्याला कळलं की क्लोरोक्विन हे उपयोगाचं नाही म्हणून WHOने हे बंद केलं. याच ट्रायल्समधून आपल्याला कळलं की डेक्झामेथोझेन हे युजफुल आहे.
त्याचा आपण फायदा घेतो आहोत. आणि अशा अनेक अँटीव्हायरल, रेमडेसिवीर वगैरे हे औषधं देखील माहितीप्रमाणे आहेत. आणि WHO हे कोऑर्डिनेशनचं काम करते आहे. त्याच्यात त्यांनी कुठलंही रिकमेंड केलेलं नाही आहे. आणि कुठलंही औषध घ्यायचं की नाही, त्याची ट्रायल करायची की नाही, त्या हॉस्पिटलवर, त्या देशावर आणि त्या पेशंटवर, त्याच्या नातेवाईकांवर पण अवलंबून असतं. त्यांचा कन्सेंट घेतला जातो. मी जेव्हा त्यांचं उत्तर ऐकलं की इन्शुलिनमुळे कॅन्सर होतो, त्यामुळे मी त्याच्या विरोधात आहे, त्यावेळेला मला असा थोडासा शॉक बसला आणि मी थोडा डिटेलमध्ये गेलो की ही व्यक्ती आहे तरी कोण. आपण म्हणतोय डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी, आणि हा माणूस असं कसं काय म्हणतोय. मी तर अजून एकही डॉक्टर असा बघितला नाही आहे. मला स्वतःलाच माहीत नाही की सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन इन्शुलिनचं हे कॅन्सर आहे असं. म्हणून मी खोलात गेलो तर मला खूपच आश्चर्यकारक असे याच्यातनं खुलासे मिळाले. डॉक्टर विश्वरूप राय चौधरी हे मुळात डॉक्टर नाहीत. ही इज अ न्यूट्रिशनिस्ट. आणि मला अजून काही माहिती मिळाली अनेक ठिकाणून की हे मुळात इंजिनियर आहेत आणि काही त्यांनी ऑनलाईन सर्टिफिकेशन्स केलेले आहेत. आणि झांबियामधल्या कुठल्या तरी इन्स्टिट्यूटचं ते PhD असल्याचा त्यांचा क्लेम करतात. पण ते देखील शंकास्पद आहे. त्यांनी अनेक वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड वगैरेचा देखील ते क्लेम करतात. पण हे देखील शंकास्पद आहेत. आणि एक नक्की मान्य करावं लागेल आपल्याला की विश्वरूप चौधरी यांनी अनेकदा लोकांना दिलासा दिला आहे की यात सगळे मरत नाहीत, यातनं मरणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे. हे बरोबर आहे. त्यांनी ती माहिती बरोबर त्या मेडिकल जर्नल्समधून किंवा एक्सपर्ट्सच्या लेक्चर्स ऐकून ती सादर केलेली आहे आणि त्याने लोकांना फायदाच होतो. पण त्यासोबत ह्या जे काही गोष्टी ते पेरतायत की आम्ही 5,000 लोकांचा स्टडी केला आहे. तुम्ही डॉक्टर्स नाही आहात. तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये पेशंट ॲडमिट करत नाही आहात किंवा चेक नाही करत आहात. टेस्टिंग फक्त डॉक्टरलाच अलाउड आहे. मग तुम्ही हे कुठले पेशंट मॅनेज केले. आणि तुम्ही म्हणताय की पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाले. हे तुम्हाला कसं शक्य झालं. तुम्ही तर डॉक्टरच नाही आहेत. त्यामुळे हे सगळे जे क्लेम्स असतात मित्रांनो, हे पुस्तक त्यांचं कुठलं तरी आता आलं आहे. अशी पुस्तकं खूप येतात बाजारात, अशी आणता येतात पुस्तकं. त्यामुळे पुस्तक आलं आणि ते म्हणतात 5,000 म्हणजे लगेच हे खरं आहे असं मानण्याची गरज नसते. तर हे आपल्याकडे भारतात हे खूप असं खपतं आणि चालतं. त्यामुळे हे लोक एकमेकाला पसरवतात आणि अशा भीतीच्या वातावरणामध्ये लोकांना एक दिलासादायी ते वाटतं की अरे नाही, हे कोरोना कुछ भी नाही आहे, इसको डरो मत. आपल्याला एक आधार वाटतो. त्यामुळे या लोकांना अशी संधी मिळते. तर हे वरवरचं फक्त ज्ञान ते त्यांना हव्या त्या पॅकेजमध्ये देतात. याचा दुष्परिणाम असा होतो मित्रांनो की आपल्या समाजातून, देशातून याचं गांभीर्य मग नाहीसं होतं. आणि मग हे असे बेताल वक्तव्य करणारे, स्युडो सायन्स सांगणारे किंवा कुठल्या तरी विशिष्ट पर्पजसाठी प्रोपगंडा चालवणारे लोक, याच्या इन्फ्लुएन्स खाली लोक येतात. मग बुवा बाबा असंच करतात. बुवा बाबा देखील असाच लोकांना आधार देतात. तांत्रिक बुवा असतील हे. आणि समाज मग त्यांच्या ताब्यात जातो आणि त्यातून काय काय दुष्परिणाम होतात आपण बघितलेत. मोठे मोठे किस्से देशात झालेले आहेत. आणि असे जे सोशल मीडियावर ज्या गोष्टी फिरतात त्या सगळ्यात सत्य असतात हे मानायचं कारण नसतं. आपण त्याच्या खरं तर खोलात गेलं पाहिजे. आपण त्याच्या डिटेलमध्ये गेलं पाहिजे की कोरोना व्हायरस, हा व्यक्ती म्हणतोय की कोरोना व्हायरस हा जुनाच व्हायरस आहे. लगेच आपल्याला गुगलवर सापडतं की आत्ताचा कोरोना व्हायरस नेमका काय आहे. विकिपीडियावर टाका, सगळं आहे तिथे माहिती. कुठल्या कुठल्या सायंटिस्टनी काय काय शोधलं आहे, एव्हरीथिंग इज देअर. आपल्याला जास्त लांब जाण्याची गरज नसते. हे जेव्हा क्लेम करतात की आम्ही 5,000 लोकांची ट्रीटमेंट केली आहे, तर मग आपण याच्याबद्दल लगेच आपल्याला इंटरनेटवर शोधता येतं की हे कुठल्या इन्स्टिट्यूटला ट्रीटमेंट केली आहे. मी रामदेव बाबांच्या उपचारासंदर्भात जो क्लेम आला होता तो असाच इंटरनेटवर शोधला. आयुषची वेबसाईट, ICMRची वेबसाईट, कुठल्या इन्स्टिट्यूटला स्टडीज झाले, त्यांचे काही पब्लिश झालेत का, कुठे रजिस्टर्ड आहे का स्टडी इंडियन क्लिनिकल रजिस्ट्रीमध्ये, तर आपल्याला लगेच शोधता येतं. आणि आपण हे क्वॅक जे आहेत, बनावट जे लोक, यांना आपल्याला शोधून काढता येतं. होपफुली तुम्हाला या विषयावर काहीतरी आता खुलासा झाला असेल. याची खूप लोकांनी मला मागणी केली होती, त्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे. मित्रहो, शास्त्रशुद्ध माहितीवर विश्वास ठेवा. मी असेच विषय तुमच्या पुढे सादर करत राहील. टेक केअर. बाय बाय.